पाऊस. तुम्हालाही आवडतो का मंडळी पाऊस? मलाही आवडतो. पण तुम्हाला काय वाटतंय, आपल्या प्रत्येकासारखा सगळ्यांनाच हा पाऊस आवडत असेल का? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या कवितेमध्ये बघणार आहोत. या कवितेमध्ये आपण अशी एक पावसाची बाजू बघणार आहोत जी आपण सरळ डोळ्याने आपण स्वतः बघतोच, पण तेवढंच त्याच गोष्टीकडे दुर्लक्षही करत असतो. चला तर मग आजच्या कवितेला सुरुवात करूयात. आजच्या कवितेचं आपले शीर्षक आहे, पाऊस प्रत्येकासाठी सारखा नसतो. चला सुरुवात करूयात. आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब सारखाच असतो. आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब सारखाच असतो, पण तो कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणतो तर कुणाच्या डोळ्यांमध्ये अश्रू ओघळवतो. म्हणूनच पाऊस प्रत्येकासाठी सारखा नसतो. कुणी मोबाईलच्या चौकटीत पावसाचं सौंदर्य कैद करत असतो. कुणी मोबाईलच्या चौकटीत पावसाचं सौंदर्य कैद करत असतो. वा काय रम्य सरी आहेत म्हणत प्रत्येक क्षण जपत असतो. कुणी मोबाईलच्या चौकटीत पावसाचं सौंदर्य कैद करत असतो. वा काय रम्य सरी आहेत म्हणत प्रत्येक क्षण जपत असतो. त्याच सरींमध्ये एक कामगार जीवाची बाजी लावून बाहेर पडत असतो. त्याच सरींमध्ये जीवाची बाजी लावून एक कामगार बाहेर पडत असतो, कारण त्याच्यासाठी पाऊस नाही तर लेकरांच्या उद्याचा घास महत्वाचा ठरत असतो. म्हणूनच पाऊस प्रत्येकासाठी सारखा नसतो. कुणी गरम चहाच्या कपात पावसाचा आनंद विरघळवत बसतो. कुणी गरम चहाच्या कपात पावसाचा आनंद विरघळवत बसतो. निवांत घरात प्रत्येक सरी सोबत हसण्याचा उत्सव रंगवतो. त्याच वेळी एक डिलिव्हरी बॉय ओल्या रस्त्यांवर धावत असतो. त्याच वेळी एक डिलिव्हरी बॉय ओल्या रस्त्यांवर धावत असतो, कारण त्याच्या प्रत्येक फेरीवर घरच्या रात्रीच्या जेवणाचा प्रश्न असतो. म्हणूनच पाऊस प्रत्येकासाठी सारखा नसतो. कुणी पावसात गाणी ऐकतं. कुणी पावसात गाणी ऐकतं, कुटुंबासोबत क्षण जपतं. कुणी पावसात गाणी ऐकतं, कुटुंबासोबत क्षण जपतं. एका सुट्टीत आयुष्यभराच्या आठवणी साठवत असतं. एका पावसात कुणी गाणी ऐकत असतं, कुटुंबासोबत क्षण जपत असतं. एका सुट्टीत आयुष्यभराच्या आठवणी मनात साठवत असतं. दुसरीकडे एक मजूर दुसऱ्यांचं घर उभारत राहतो. दुसरीकडे एक मजूर दुसऱ्यांचं घर उभारत राहतो, कारण तो आभाळासोबत त्याच्या घराचं गळणारं छप्परही आठवतो. म्हणूनच पाऊस हा सगळ्यांसाठी सारखा नसतो. कुणी टीव्हीवर बातम्या पाहत आज बाहेर पडूच नका म्हणत असतो. कुणी टीव्हीवर बातम्या पाहत आज बाहेर पडूच नका असं म्हणत असतो. रस्त्यावर साचलेल्या पाण्याकडे पाहत सुरक्षित दिवस घालवतो घरामध्ये. कुणी टीव्हीवर बातम्या पाहत आज बाहेर पडूच नका म्हणत असतो. रस्त्यावर साचलेल्या पाण्याकडे बघत घरातूनच सुरक्षित दिवस घालवतो. त्याच पाण्यातून एक रिक्षा चालक जीव मुठीत धरून वाट काढत असतो. पाऊस थांबण्याची वाट न पाहता मुलांच्या शाळेच्या फीचा विचार करत असतो. म्हणूनच पाऊस प्रत्येकासाठी सारखा नसतो. कुणासाठी पाऊस जास्त पडो वा कमी पडो, कुणासाठी पाऊस जास्त पडो वा कमी पडो, तो फक्त एक सुंदर ऋतू असतो. कुणासाठी पाऊस कमी पडो वा जास्त पडो, तो फक्त एक सुंदर ऋतू असतो. सुट्टी, फिरणं, फोटो, मजा एवढाच त्याचा अर्थ असतो. दुसरीकडे गळक्या छपराखाली एक बाप रात्रभर जागत असतो. दुसरीकडे एका छपराखाली एक कुटुंब प्रमुख म्हणजे आपला बाप रात्रभर जागत असतो. एका बादलीत पाणी साठवत दुसऱ्या हाताने लेकराला कवटाळत असतो. म्हणूनच हा पाऊस प्रत्येकासाठी सारखा नसतो. कोणी पावसाचं गाणं मोठमोठ्यानं आवाजात गुणगुणत असतं. कुणी पावसाचं गाणं मोठमोठ्या आवाजात गात असतं. त्याच सरींमध्ये हरवून आयुष्याचा आनंद लुटत असतं. त्याच वेळी चौकात उभा पोलीस भिजत वाहतूक सांभाळत असतो. त्याच वेळी चौकात उभा असलेला पोलीस भिजत वाहतूक सांभाळत असतो, कारण कुणाचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून स्वतःचा पाऊस विसरत असतो. पाऊस हा प्रत्येकासाठी सारखा नसतो. कुणी ऊन पावसाच्या खेळात प्रेमाची गाणी गुणगुणत असतो. कुणी ऊन पावसाच्या खेळात प्रेमाची गाणी गुणगुणत असतो. रिमझिम रिमझिम सरींमध्ये हातात हात घेऊन उद्याची स्वप्न रंगवत असतो.
पण तोच दूर मात्र बांधावर शेतकरी आभाळाकडे नजरा रोखून उभा असतो. पण तोच दूर बांधावर एका आभाळाकडे नजरा रोखून शेतकरी उभा असतो. ही सर पीक उगवेल की ही उरलेली आशाही वाहून नेईल याच विचारात हरवलेला असतो. म्हणूनच प्रत्येक पाऊस हा प्रत्येकासाठी सारखा नसतो. कुणी मनोमन म्हणत असतं आज पाऊस दिवसभर कोसळू दे. कुणी मनोमन म्हणत असतं आज हा पाऊस दिवसभर कोसळू दे, कामाची धावपळ थांबू दे, घरात निवांत क्षण भेटू दे. कुणी मनोमन म्हणत असतं आज हा पाऊस दिवसभर कोसळू दे, कामाची धावपळ थांबू दे, घरात निवांत क्षण मिळू दे. तोच दुसरीकडे वारकरी मात्र पाऊस थांबण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालतो. तोच दुसरीकडे वारकरी मात्र पाऊस थांबावा म्हणून विठ्ठलाला साकडं घालतो. डोळ्यात वारीची आस घेऊन ओठांवर अखंड नाम जपत राहतो. म्हणूनच मंडळी पाऊस हा प्रत्येकासाठी सारखा नसतो. कुणासाठी पाऊस म्हणजे सुट्टी, कॉफी आणि गाणी. कुणासाठी पाऊस म्हणजे सुट्टी, कॉफी आणि गाणी. तोच कुणासाठी पाऊस म्हणजे भाकरी, कर्ज आणि फक्त मिळते ती काळजी. कुणासाठी पाऊस म्हणजे सुट्टी, कॉफी आणि गाणी. कुणासाठी पाऊस म्हणजे भाकरी, कर्ज आणि मिळते फक्त काळजी. आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब तोच असतो. आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब तोच असतो. फक्त नशिबावर पडला की त्याचा अर्थ बदलतो. म्हणूनच पाऊस हा प्रत्येकासाठी सारखा नसतो. पुढच्या वेळी पावसाचा आनंद लुटताना एकदा त्या माणसाचाही विचार करा. पुढच्या वेळी पावसाचा आनंद लुटताना एकदा त्या माणसाचाही विचार करा जो त्याच पावसामध्ये स्वतःची स्वप्न नाही तर आयुष्य भिजवत असतो. म्हणूनच पाऊस हा सगळ्यांसाठी सारखा नसतो. मंडळी, शब्द फक्त कानापर्यंत जर पोहोचले असतील तर ही कविता इथेच संपली. आणि जर हे शब्द तुमच्या मनापर्यंत जर पोहोचले असतील ना तर त्यांचा विचार नक्की करा आणि या कवितेला त्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवा जो याचा विचार करेल आणि काहीतरी बदल घडवून आले. पुन्हा भेटूया आपण एका नव्या शब्दवेधासह, एका नव्या शब्दांसह, एका नव्या भावनेसह आणि एका नव्या विचारांसह. तोपर्यंत तुमचं शब्द जपा, विचार जपा, भावना जपा आणि माणसं नक्की जपा. आणि अजून एक सांगू इच्छितो, असेच कॉन्टेंट आपण इन्स्टावरती रील्सच्या माध्यमातून, फेसबुकवरती रील्सच्या माध्यमातून शॉर्ट्स व्हिडिओज तयार केलेले आहेत आणि ते तुमच्या समोर सादर करण्याचा मी प्रयत्न सुद्धा करीत आहे. लॉंग व्हिडिओज मध्ये फक्त कविता येतील, शॉर्ट्स व्हिडिओज मध्ये वेगवेगळे मोटिवेशनल व्हिडिओज, वेगवेगळे कविता, वेगवेगळे शेरोशायरी येतील, वेगवेगळे कॉमेडी व्हिडिओज सुद्धा येतील. त्यालाही तुम्ही असाच प्रतिसाद द्या. आणि हा शब्दवेधक जो चॅनल आहे हा एक प्लॅटफॉर्म आहे जो की आपल्या मनातले विचार जाग करण्याची एक प्लॅटफॉर्म, एक संधी देतो. त्या संधीला तुम्ही दवडू नका आणि आपल्या शब्दवेधक या चॅनेलला सबस्क्राईब करा. ही जर कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि प्रत्येक मुलाला जो पावसाचा आनंद लुटतो आणि जो पाऊस आपल्या आयुष्याला बिघडवत असतो किंवा घडवत असतो त्या प्रत्येकाला शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणती लाईन तुमच्या मनामध्ये हिट झाली. नमस्कार.